Hello students, welcome to my channel. Now we are studying 8th class second lesson Dick Whittington and his cat. Students, part 1 मध्ये आपण या लेसनचा अर्धा भाग कंप्लीट केलेला. या पार्ट 2 मध्ये आपण हा लेसन कंप्लीट करणार आहोत. आणि पार्ट 1 प्रमाणेच या पार्ट मध्येही तुम्हाला जे काही न्यू व्होकॅब्युलरी विथ मीनिंग्स, न्यू फ्रेजेस जे पण तुम्हाला वाटतील ते तुम्ही समजून आणि लिहून घ्या. Now I am reading the lesson. Just a second. One day he called his household together. एके दिवशी ही म्हणजे इथे आहे मिस्टर फिट्झवॉरन. त्यांनी घरात काम करणाऱ्या त्या कुकला आणि डीकला एकत्र बोलावले. And I am sending a ship to the African coast to trade, he said. मिस्टर फिट्झवॉरन म्हणाले की मी माझे जहाज आफ्रिकेच्या किनारपट्टीवर व्यापारासाठी पाठवत आहे. आफ्रिकन कोस्ट म्हणजे आफ्रिकेची जी किनारपट्टी आहे ती, आणि ट्रेड म्हणजे व्यापार. Would any of you like to send something of yours on it? तुम्हाला कोणाला तुमचे काही सामान या जहाजावर पाठवायचे आहे का, असे त्यांनी विचारले. You can then share in the profits if the voyage is successful. आता इथे voyage म्हणजे जर्नी किंवा प्रवास. जर हा प्रवास यशस्वीरित्या पार पडला तर तुम्हालाही हा यातला नफा मिळेल. Everyone produced something except for Dick. प्रत्येक जण काही ना काहीतरी जहाजावर देत होते, जहाजावर काहीतरी प्रोड्यूस करत होते, स्वतःचा काही माल देत होते, पण एक्सेप्ट फॉर डिक म्हणजे डिक सोडून. हु हॅड नथिंग टू ऑफर. त्याच्याकडे देण्यासारखे काहीच नव्हते. टू ऑफर म्हणजे देणे. हॅव यू नथिंग ऑफ युअर ओन डिक, आस्क मिस्टर फिट्झवॉरन काइंडली. मिस्टर फिट्झवॉरन यांनी प्रेमाने विचारले की तुझ्याकडे तुझ्या स्वतःच्या मालकीचे देण्यासारखे काहीच नाही का. अँड डिक रिप्लाय, ओनली माय कॅट. डिकने उत्तर दिले की फक्त माझी मांजर. देन लेट युअर कॅट गो ऑन द शिप, सेड मिस्टर फिट्झवॉरन. मिस्टर फिट्झवॉरन म्हणाले ठीक आहे, तुझ्या कॅटलाच जाऊ दे मग जहाजावर. हिज डॉटर अलिस सेड. त्यांची मुलगी अलिस म्हणाली, डिक लव्स हिज कॅट. डिकचे त्याच्या मांजरीवर खूप प्रेम आहे. लेट मी पुट समथिंग इन फॉर हिम. त्याच्याकरता मी काहीतरी देते. बट हर फादर सेड, नो, इट मस्ट बी हिज, नॉट समथिंग बिलॉंगिंग टू समवन एल्स. नाही, ती गोष्ट त्याच्याच मालकीची असली पाहिजे, ना की कोणा दुसऱ्याची. सो डिक फेच हिज कॅट अँड सेड गुड बाय टू इट सॅडली. डिकने त्याच्या मांजरीला आणले आणि दुःखाने त्याच्या मांजरीला निरोप दिला. फेच म्हणजे आणणे. द कॅप्टन ऑफ द शिप वॉज डिलायटेड. त्या जहाजाचा जो कॅप्टन होता तो खूपच खुश झाला, आनंदी झाला. डिलायटेड म्हणजे आनंदी होणे. फॉर द कॅट वॉज एक्सलंट माउसर. की त्याला माहित होते की मांजर म्हणजे उंदीर पकडणारे एक उत्तम असे साधन आहे, जाळे आहे. अँड सो ही हॅड नो ट्रबल विथ रॅट्स अँड माईस ऑन हिज वॉयज. आणि जेणेकरून त्याला त्याच्या पुढच्या प्रवासामध्ये उंदरांपासून, घुशीपासून काही त्रास होणार नाही. वॉयज म्हणजे मी तुम्हाला सांगितलेले, वॉयज म्हणजे जर्नी, प्रवास. आफ्टर सम मंथ्स द शिप अराइव्ह ॲट अ प्लेस ऑन द आफ्रिकन कोस्ट, बार्बरी. काही महिन्यांनी ते जहाज त्या आफ्रिकेच्या किनारपट्टीवर म्हणजेच बार्बरीवर पोहोचले. अराइव्ड म्हणजे येणे, पोहोचणे. आणि ते आफ्रिकेच्या किनारपट्टीचे नाव होते बार्बरी. व्हेअर द पीपल कॉल्ड द मोअर्स लिव्ह. तिकडच्या राहणाऱ्या जमातीला मोअर्स असे म्हटले जायचे. म्हणजे वायव्य आफ्रिकेतील जी राहणारी लोकांची प्रजाती होती त्याला मोअर्स असे म्हटले जायचे. द कॅप्टन सेंट अ मेसेज टू द किंग टू से ही हॅड फाईन गुड्स फॉर सेल. कॅप्टनने त्याचा संदेश राजाकडे पोहोचवला की त्याच्याकडे विकण्यासाठी खूप चांगले सामान आहे.
अँड ही वॉज इन्व्हायटेड टू द पॅलेस टू शो देम. त्याला आमंत्रित केले गेले राजाच्या राजवाड्यावर ते सामान दाखवण्यासाठी. पॅलेस म्हणजे राजाचा राजवाडा. While he was talking to the king and queen, some dishes of food were brought in. आणि जेव्हा तो कॅप्टन त्या राजा आणि राणीशी बोलत होता तेव्हा भरपूर असे टेस्टी डिशेस ऑफ फूड त्या राजवाड्यात आणले जात होते. ब्रॉट इन म्हणजे आणणे. बट ऑलमोस्ट इमिजिएटली द रॅट्स अँड माईस रॅन अप बिफोर द कॅप्टन्स आईज एट ऑल द फूड. आणि तेव्हाच लगेच ते घुशी आणि उंदरांची नजर त्या टेस्टी डिशेसवर पडली आणि कॅप्टनची दृष्टी पडण्याआधीच त्यांनी ते सगळे फूड खाऊन टाकले. द कॅप्टन वॉज एस्टॉनिश्ड. एस्टॉनिश्ड म्हणजे सरप्राइज्ड होणे किंवा आश्चर्यचकित होणे. तो कॅप्टन आश्चर्यचकित झाला आणि त्याने विचारले अँड आस्क्ड इफ दिस वॉज व्हॉट नॉर्मली हॅपन, की असे जनरली घडतेच का? अलास येस केम द रिप्लाय. मग त्याला या प्रश्नावर उत्तर मिळाले, अरे रे हो ना. द कंट्री इज सफरिंग फ्रॉम प्लेग ऑफ रॅट्स अँड माईस, वी कॅनॉट गेट रीड ऑफ देम. की आमचे हे जे राज्य आहे हे या उंदीर आणि घुशींच्या या प्लेग या रोगापासून ग्रस्त आहे. अँड वी कॅनॉट गेट रीड ऑफ देम. आणि आम्हाला याच्यापासून सुटका मिळू शकत नाहीये. गेट रीड म्हणजे सुटका होणे. गेट रीड ऑफ म्हणजे सुटका होणे. आम्हाला या प्लेग पासून सुटका मिळू शकत नाहीये. आय थिंक आय मे हॅव द आन्सर ऑन माय शिप सेड द कॅप्टन. कॅप्टन म्हणाला की मला असे वाटते की माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर आहे, या प्रॉब्लेमचे सोल्युशन माझ्याकडे आहे माझ्या जहाजावर. अँड ही सेंट अ मेसेज आस्किंग फॉर डिक्स कॅट टू ब्रॉट टू द पॅलेस. त्याने असा संदेश पाठवला. त्याने पाठवला की डिकच्या मांजरीला राजवाड्यावर आणावे. अँड मोर फूड वॉज लेड आउट. लेड आउट म्हणजेच ले आउटचा पास्ट टेन्स आहे लेड आउट. लेड आउट म्हणजे जास्तीत जास्त फूड आणले गेले. लेड आउट म्हणजे आणणे. अँड द रॅट्स अँड माईस अपियर्ड ॲज बिफोर. रॅट्स अँड माईस म्हणजेच उंदरं आणि घुशी यांची नजर पडण्याआधीच जास्तीत जास्त फूड जेवण आणले गेले. द कॅट इमिजिएटली पाउन्स्ड किलिंग ॲटलिस्ट अ डझन बिफोर दे स्कॅटर्ड. तेव्हा त्या डीकच्या मांजरीने लगेचच त्यांच्यावर हल्लाबोल केला. पाउन्स्ड म्हणजे हल्लाबोल करणे. अँड किलिंग ॲटलिस्ट अ डझन बिफोर दे स्कॅटर्ड. आणि ते सगळे उंदीर पसरायच्या आधीच कमीत कमी डझनभर उंदीर तर तिने मारूनच टाकले असतील. एव्हरीवन वॉज डिलायटेड. प्रत्येक जण आनंदी झाला. अँड द क्वीन आस्क्ड व्हॉट डू यू कॉल दिस ॲनिमल. आणि राणीने विचारले की मी या प्राण्याला काय म्हणू शकते, कोणत्या नावाने उच्चारू. द पर्स इज द नेम शी आन्सर्स टू सेड द कॅप्टन. तेव्हा कॅप्टन म्हणाला की तुम्ही हिला पर्स असं म्हणू शकतात. वेन द क्वीन कॉल्ड पर्स पर्स द कॅट वेंट ओव्हर टू हर अँड पर्ड. जेव्हा राणी त्या मांजरीला पर्स पर्स या नावाने उच्चारायला लागली तेव्हा ती मांजर अचानक अंगावर धावल्यासारखी त्या राणीच्या अंगावर धावून गेली. अँड पर्ड. पर्ड म्हणजेच एकदम अशा समाधानकारक दृष्टीने ती मांजर त्या क्वीनकडे त्या राणीकडे बघत होती आणि एकदम लो व्हॉइसमध्ये आवाजही करत होती. जसा जनरली मांजरीचा म्याव म्याव असा आवाज असतो तो आवाज करत ती अतिशय समाधानकारक दृष्टीने त्या राणीकडे बघत होती. द क्वीन वॉज लिटिल अलार्म ॲट फर्स्ट. राणी सुरुवातीला खूपच भयभीत झाली. अलार्म म्हणजेच भयभीत होणे. ॲज शी हॅड सीन हाऊ फिअर्सली द कॅट हॅड अटॅक द रॅट्स अँड माईस. त्या राणीने बघितले होते की त्या मांजरीने अतिशय तीव्रपणे त्या उंदीर आणि घुशींवर हल्ला केला होता. फिअर्सली म्हणजेच अतिशय तीव्रपणे. बट द कॅप्टन टोल्ड हर नॉट टू बी अनझायस. पण कॅप्टनने सांगितले की तुम्हाला चिंताग्रस्त होण्याची काहीच गरज नाहीये. अनझायस म्हणजे चिंताग्रस्त. द पर्स इज व्हेरी फ्रेंडली विथ पीपल. कारण का ही पर्स जी आहे ही खूपच लोकांसोबत फ्रेंडली वागते, खूपच अनुकूल अशी वागते.
ही सेड अँड वुड सून रीड युअर किंगडम ऑफ द रॅट्स अँड माईस. आणि तो म्हणाला की तुमच्या राज्याला या उंदीर आणि घुशींपासून नक्कीच फ्री करेल ही मांजर. किंगडम म्हणजे राज्य. आय वुड गिव्ह ग्रेट वेल्थ टू ओन दिस ॲनिमल, सेड द क्वीन. राणी म्हणाली की या मांजरीला विकत घेण्यासाठी, या प्राण्याला विकत घेण्यासाठी मी खूप जास्त संपत्ती द्यायला तयार आहे, चांगल्यात चांगली संपत्ती द्यायला तयार आहे. सो द कॅप्टन बिगॅन बार्गेनिंग. सो आता कॅप्टन सौदेबाजी करायला लागला. बार्गेनिंग म्हणजे सौदेबाजी. त्याने सौदेबाजी करायला सुरुवात केली. अँड इट वॉज ॲग्रीड दॅट द किंग वुड बाय द होल कार्गो फ्रॉम मिस्टर फिट्झबॉर्न शिप. आणि त्याने मान्य केले की आता राजा जो मिस्टर फिट्झबॉर्न यांच्या जहाजातला सगळा माल विकत घ्यायला तयार झाले. ते सगळा माल विकत घेतील. कार्गो म्हणजेच जो जहाजातला जो सगळा माल आहे त्याला आपण कार्गो म्हणतो. टू पे अ फाईन प्राइस फॉर इट. आणि त्याच्याकरता ते एक चांगली किंमतही द्यायला तयार आहे. अँड फॉर द कॅट अलोन द किंग पेड 10 times द सम अगेन. आणि त्या एकट्या मांजरी करता तर तो राजा 10 पटीने किंमत द्यायला तयार आहे. वेन द शिप केम बॅक टू पोर्ट ऑफ लंडन. आणि जेव्हा हे जहाज लंडनच्या बंदरावर परतले. पोर्ट ऑफ लंडन म्हणजे लंडनचे जे जहाज थांबण्याचे जे ठिकाण आहे त्याला आपण बंदर म्हणतो, म्हणजेच पोर्ट ऑफ लंडन. द कॅप्टन शो मिस्टर फिट्झबॉर्न द गोल्ड अँड ज्वेल्स. तेव्हा कॅप्टनने दाखवले मिस्टर फिट्झबॉर्न यांना सोने आणि दागिने. ही हॅड ब्रॉट फ्रॉम बार्बरी. जे त्याने त्या आफ्रिकेच्या किनारपट्टी म्हणजेच बार्बरी वरून आणलेले. अँड टोल्ड हिम द स्टोरी ऑफ कॅट अँड मर्चंट सेंट फॉर द डिक. आणि त्याने त्या मांजरीची गोष्टही सांगितली आणि डिकला बोलावण्यात आले. फ्रॉम नाऊ ऑन डिक, ही सेड. मिस्टर फिट्झबॉर्न म्हणाले की आतापासून वी शुड ऑल कॉल यू मिस्टर व्हिटिंग्टन फॉर यू आर अ रिच मॅन. आतापासून आम्ही तुला मिस्टर व्हिटिंग्टन असे उच्चारले पाहिजे कारण तू आता एक श्रीमंत माणूस झाला आहे. मिस्टर फिट्झबॉर्न देन पेड हिम ऑल द मनी द कॅप्टन हॅड रिसीव्ह फॉर द कॅट. मिस्टर फिट्झबॉर्न यांनी डिकला ती मांजर विकण्यासाठी विकल्यावर जे पैसे मिळाले ते सगळे पैसे त्या डिकला देण्यात आले. फ्रॉम दिस टाइम ऑन डिक वर्क विथ मिस्टर फिट्झबॉर्न. आणि त्या कालावधीपासून डिक मिस्टर फिट्झबॉर्न यांच्यासोबतच काम करू लागला. अँड बिकेम द सक्सेसफुल मर्चंट हिमसेल्फ. आणि तेव्हापासून तो एक यशस्वी असा व्यापारीही बनला. ही मॅरिड मिस्टर फिट्झबॉर्न डॉटर अलिस. आणि त्याने मिस्टर फिट्झबॉर्न यांची मुलगी अलिस हिच्याशी लग्नही केले. अँड 3 times ही वॉज इलेक्टेड द लॉर्ड मेयर ऑफ लंडन. आणि 3 वेळा तो त्या लंडनचा लॉर्ड मेयर म्हणून निवडून आला. लॉर्ड मेयर म्हणजे त्या लंडनचा लीडर म्हणून तो निवडून आला. अँड ही वॉज ऑल्सो इन टाइम द नाइटेड बाय द किंग अँड बिकेम द सर रिचार्ड व्हिटिंग्टन. आणि त्या टायमिंगमध्येच, त्या कालावधीमध्येच त्याला डिक व्हिटिंग्टनला राजाच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. राजाकडून त्याला एक गौरवशाली अशा नावाने सन्मानित करण्यात आले. नाइटेड म्हणजेच गिवन हायली ऑनर टायटल. त्याला एक गौरवशाली असे टायटल मिळाले, गौरवशाली असे त्याला नाव मिळाले आणि ते नाव होते सर रिचार्ड व्हिटिंग्टन. ही वॉज नॉट ओनली फेमस बट ही वॉज पॉप्युलर टू. म्हणजे तो प्रसिद्ध होताच, म्हणजे फक्त प्रसिद्धच नव्हता तर याशिवाय तो लोकप्रिय सुद्धा होता, लोकांचा प्रिय होता. फॉर ही ऑलवेज हेल्प द पुअर विथ हिज मनी. तो नेहमी गरिबांना मदत करायचा, त्यांना पैशाची मदत करायचा. समटाइम्स वेन ही वॉज ओल्ड ही वुड टेल हिज ग्रँडचिल्ड्रन द स्टोरी ऑफ हिज कॅट. आणि एकेकाळी जेव्हा तो वृद्ध झाला तेव्हा तो नक्कीच त्याच्या नातवांना त्याच्या मांजरीची ही गोष्ट सांगेल. अँड हाऊ द बेल्स ऑफ द लंडन हॅड कॉल्ड हिम बॅक वेन ही वॉज ओनली अ पुअर बॉय. आणि कशा प्रकारे जेव्हा तो एकेकाळी गरीब मुलगा होता तेव्हा कशा प्रकारे त्या लंडनमधल्या बेल्सनी त्याला माघारी बोलवले
त्याला लंडन सोडण्यापासून थांबवले आणि त्याच्यासाठी संदेश सोडत होते की टर्न अगेन व्हिटिंग्टन, टर्न अगेन, परत ये व्हिटिंग्टन, परत ये. दो वर्दी सिटीजन, तूच एक लंडनचा रिस्पेक्टफुल असा नागरिक आहे, एक चांगला नागरिक आहे आणि तूच लॉर्ड मेयर ऑफ लंडन आहे. यू आर अ लॉर्ड मेयर ऑफ लंडन. तूच या लंडनचा एक लॉर्ड मेयर आहे, करता करविता आहे, लीडर आहे. आय होप गाईज तुम्हाला हा लेसन नीट कळाला असेल. जर तुम्हाला काही डाऊट्स असेल तुम्ही कमेंट सेक्शनमधून मला विचारू शकतात. सो तुम्ही इथे बघू शकतात की या डीकच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारचा मिरॅकल घडून आलेला आहे. जो एकेकाळी एक गरीब मुलगा होता, जो आता एक सक्सेसफुल मर्चंट बनलेला आहे. सो एका टर्निंग पॉईंटने त्याचे पूर्ण लाईफ बदलून गेलेली आहे. सो असे टर्निंग पॉईंट्स, असे मिरॅकल्स, वंडरफुल सरप्राइजेस तुमच्याही आयुष्यात येतीलच. पण त्याच्याकरता आपण पॉझिटिव्ह अप्रोच ठेवणं महत्त्वाचं आहे. बी पॉझिटिव्ह अँड वी मस्ट फेस द डिफिकल्टीज. आपण आपले प्रॉब्लेम्स तुम्ही फेस केले पाहिजे, ना की त्याच्यापासून दूर पळालं पाहिजे. स्टुडंट्स, आय वॉन्ट टू आस्क वन क्वेश्चन. ॲक्च्युली हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्येही विचारू शकतात. व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस लेसन, और व्हॉट मेसेज डिड यू गेट फ्रॉम दिस लेसन. जर तुम्हाला हा लेसन नीट कळाला असेल तर तुम्हाला याचा आन्सर आलेच पाहिजे. ठीक आहे. आय वुड लाईक टू सजेस्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. At the end of this video or at the end of this lesson, the moral of the story or moral of this lesson is we never know what miracles happen in our life, or which surprises or which wonderful surprises are waiting to happen in our life. We never know. So we must face the difficulties, be positive, be optimistic. We must keep the positive approach. And in everyone's life that good time and happy moments would come. So we have to remind it. So students, तुम्हाला हा लेसन जर मनापासून कळाला असेल तर लाईक्स अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू व्हेरी मच.